अधिवेशनासाठी आलेल्या आमदारांचा जीव आता धोक्यात आलेला आहे, कारण आमदार निवासामध्ये असलेल्या कॅन्टीनमध्ये या ठिकाणी निकृष्ट दर्जाची डाळ मिळाल्याने आज या कॅन्टीनमध्ये गोंधळ झालेला आहे। मी सध्या उभा आहे मुंबईच्या आमदार निवासाच्या बाहेर आणि आपण पाहू शकता या ठिकाणी अनेक जण जे आहेत ते आमदार जे आहेत ते या ठिकाणी दरवेळेला विधिमंडळ अधिवेशनाआधी या ठिकाणी राहण्यास येतात, या ठिकाणी निवासी राहतात। मात्र त्यांना जेवणाची सोय म्हणून या ठिकाणी या कॅन्टीनमध्ये करण्यात आलेली आहे आणि अनेक वेळा या ठिकाणी ऑर्डर देखील दिली जाते। मात्र अशाच प्रकारे काल शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील या ठिकाणी ऑर्डर दिली होती। मात्र ते ऑर्डर दिल्यानंतर या ठिकाणी ती डाळ जी आहे ती निकृष्ट दर्जाची असून त्या येत असल्याचं त्यांनी या ठिकाणी तक्रार केली व त्या तक्रारीनंतर या ठिकाणी येऊन त्यांनी कॅन्टीन चालकाला मारहाण देखील केलेली आहे। नेमकं काय प्रकार होता, कॅन्टीन सुरू आहे, नेमकं काय झालेलं घेण्यासाठी कॉन्ट्रोवर्सी जे आहेत त्यांना विचारूया। तर क्या हुआ था रात बिल्कुल या ठिकाणी काय झालं रात्री काय कुछ नहीं सर, कुछ नहीं। या ठिकाणी डाळ निष्कुट बस गाना वो बस गाना चले अब भी आ रहा हूँ बात नहीं सर। आरोप लावलाय डाळ निष्कुट दर्जा रात्री ज्या पद्धतीने इकडे आरोप लावण्यात येतो की तुमचं जेवण जे आहे ते खराब आहे। नहीं नहीं ऐसा कुछ नहीं था, ऐसा कुछ अपन को आइडिया नहीं है उसके बारे में। मैं नहीं था, मेरा 6 बजे छुट्टी होता। इकडे काय मारहाण वगैरे केलेली का आमदारांनी काय है ना, आपको वीडियो में दिख रहा है ना वो तो। हाँ, मैं नहीं थी दाल। काय कारण आहे मारहाण करायची? वो कुछ दाल थोड़ा खराब था बोल के ऐसा, दाल थोड़ा खराब था बोल के, बाकी कुछ नहीं। अनेक तक्रारी तुमच्या विरोधात येतात, एक नेमकं काल काय झालेलं, ती खराब होती का डाळ? माहित नाही साहेब, मला माहित नाही काय बनलं, माहित नाही साहेब। मी सकाळी आता चौकशी केली आहे का ती डाळी प्रकरणी? नाही काय नाही, असं काय नाही, असं काय नाही। आता कोणी तुम्हाला विचारलंय का काय, म्हणजे ती डाळ कशी होती काय, अशी कोणी विचारणा केली आहे? मैं नहीं था, इसके लिए मैं कुछ बोल नहीं सकता ना सर। मैं रहेगा तो बोलेगा ना आपको, प्लीज। रात्री इकडे जे घडलं नेमकं काय घडलेलं तेवढं ती माहिती घेतली असेल तुम्ही सकाळी आल्यानंतर, काय घडलेलं आहे? मला माहित नाही साहेब, मैं नहीं था, मेरा 6 बजे छुट्टी होता है, इसके लिए मैं निकल गया। एकंदरीत आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी जे कर्मचारी आहे या ठिकाणी बोलणं या ठिकाणी टाळत आहेत। मात्र आपण पाहू शकता या ठिकाणी जे नागरिक आहे, सर्वसामान्य नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणात येतात। आमदार निवास आहेत, आमदारांच्या सोबत आलेले कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर नागरिक असतील, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात। अनेक पोलीस कर्मचारी देखील या ठिकाणी येतात। मात्र या कॅन्टीनमधलं जेवण हे निकृष्ट दर्जाचे असून कॅन्टीनमधल्या 2-2 दिवसापासून ठेवलेली डाळ ही गरम करून दिली जाते असा आरोप या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। एकंदरीत या ठिकाणी काल रात्री 7:30 8:30-9च्या सुमारामध्ये 107 रूम नंबरवरती आमदार संजय गायकवाड यांनी या ठिकाणी ऑर्डर दिली होती व त्यानंतर आलेली डाळ ही वास मारत असल्याचं आणि त्याच्यामध्ये दुर्गंधी येत असल्याचा त्यांचा आरोप आहे। आपल्यासोबत काही या ठिकाणी नागरिक आहे, आपण त्यांच्याशी बोलू। काय नेमकं तुम्ही या ठिकाणी जेवायला बसता ते काल जो प्रकार घडलेला आहे की निकृष्ट दर्जाचे या ठिकाणी जेवण मिळलं जातं, आमदारांनी या ठिकाणी अशा प्रकारची कॅन्टीन चालकाला देखील मारहाण केली, काय वाटतं? नाही, काल आम्ही नव्हतो, आम्ही जेवतो तर म्हणजे चांगलं जेवण भेटलंय आम्हाला, आधी पण जेवलंय। काल ज्या पद्धतीने वास मारल्याचं म्हणजे ज्या पद्धतीने दुर्गंधी येत असल्याचं या ठिकाणी आढळून आलेलं आहे। अनेक वेळा पाल येणं किंवा धागे येणं अशा प्रकारच्या तक्रारी येतात। काय वाटतं की जेवण सर्वसामान्यांना चांगलं द्यावं? सर्वसामान्यांना चांगलं जेवण दिलं पाहिजे। एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी येणारे नागरिक असतील, कार्यकर्ते असतील किंवा अनेक जण पोलीस कर्मचारी असेल, सगळ्यांचं एकच मत आहे, आमदार निवास अशा ठिकाणी असलेली ही कॅन्टीन, या कॅन्टीनमध्ये सर्वसामान्यांसाठी आरोग्याची त्यांच्याशी खेळ करू नये आणि जेवण जे आहे ते व्यवस्थित देण्यात यावं आणि त्याची देखरेख देखील करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती सर्वसामान्य व्यक्तींकडनं या ठिकाणी केली जात आहे। कॅमेरा पर्सन अमित शिकवणसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।